नमस्कार. माझा आवाज येतोय का? हा, येतोय येतोय. अच्छा, येतोय. बृहद महाराष्ट्र मंडळाच्या तत्वज्ञान उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आज कठोपनिषदातलंय आपलं पुढचं सत्र सुरू होणार आहे. शशांक चिटणीस आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार शशांकजी. आता जास्त वेळ न घेतात सगळ्यांचा आता सुरुवात करूया. रेकॉर्डिंग चालू आहेच आहे. शशांकजी, आपल्याला विनंती करतो कठोपनिषदाचं आपलं पुढचं सत्र सुरू करावं. नमस्कार. प्रथम म्हणजे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि हे केनोपनिषद आहे, कठोपनिषद नाही, पण असं दे तसं होऊ शकतं. अ, आता काय झालेलं आहे की माझा आवाज नीट येतोय का? हो शशांकजी, अगदी ओके. छान येतोय. येतोय, व्यवस्थित कारण आहे. माझं ते रेग्युलर हेडफोन्स ते डिस्चार्ज झाले म्हणून दुसरे लावलेत. तर काहीतरी झूम मध्ये काहीतरी नवीन आलं वाटतं. ते काय ट्रान्सलेशन वगैरे करतं का काय? ते ट्रान्स्क्रिप्शनचं आहे. आय थिंक वी कॅन इग्नोर दॅट फॉर नाव. नाही नाही, ना बट आय वॉज जस्ट क्युरियस. मराठी आहे का ह्याच्यात? नाही आहे मराठी. मराठी भाषा नाहीये, हिंदी आहे फक्त आता. आणि युक्रेनियन वगैरे आहेत, त्याचा काय उपयोग नाही. तर आपण केनोपनिषद बरेच दिवस झाले बघून आता. गेल्या वर्षी 3-4 सत्र केलेली होती, त्यामुळे एक उजळणी म्हणून परत त्याचे महत्वाचे जे काही आपण गोष्टी बघितलेल्या होत्या त्याच्यावर परत जाऊन अं, एक नंतर एक दोन मंत्र घ्यायचा असं माझ्या डोक्यामध्ये आता विचार आहे. बघूया हाव इट अनफोल्ड्स. आपण स्क्रीन शेअर करतो. मी काय मागे जसे स्लाइड्स केलं तर तेवढं काही जमलेलं नाही आहे मला आता, पण ठीक आहे, तरी चालेल. तर आपण केनोपनिषद बघायला सुरू केलं. अं, तर त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की जी प्रमुख उपनिषद आहेत, प्रमुख उपनिषद म्हणजे कुठली? 10 प्रमुख उपनिषद आहेत. तर त्याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे आहे, पण बेसिकली ज्याच्यावरती भगवान आदी शंकराचार्यांनी अं, ज्याच्यावरती भाष्य लिहिलेले, कॉमेंटरी लिहिलेली आहे, ती 10 प्रमुख आहेत. आणि शंकराचार्यांचे आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत, त्यांनी जे काही काम केले ते. कारण अनेक गोष्टी आहेत की इतकं प्रचंड आपल्यात ग्रंथ आहेत, श्रुती स्मृती, त्याच्यामध्ये अनेक उपनिषद आहेत. त्यातले असे महत्वाचे कुठले आहेत अद्वैताच्या दृष्टिकोनातून ते असे त्यांनी शोधून काढले असतील. ह्याच्यापेक्षाही जास्ती किंवा तुलनात्मक असे उपनिषद असतील. पण हे 10 जे आहेत ह्याच्यावरती भगवान आदी शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. आता मी हे खरं मागे सांगितलेलं होतं, पण बराच काळ गेलाय म्हणून थोडंसं परत सांगतोय मी की आपण समजा एखाद्या कॉलेजमध्ये गेलो आणि म्हटलं की आम्हाला प्राध्यापकांना भेटायचंय. तर विचारतील ते की कुठले प्राध्यापक पाहिजेत तुम्हाला? जोशी, देशपांडे, कुलकर्णी, कुठले पाहिजेत? असं भाष्यकार म्हटलं की अनेक लोकांनी भाष्य असू शकतील केलेले ह्याच्यावर. आणि शंकराचार्यांच्या आधी देखील केले असावेत, माहिती नाहीत, पण ते कुठली टिकली नाहीत. शंकराचार्यांचं जे एक
शार्प जे एक विजन होतं, त्यांनी ज्या प्रकारे भाषा लिहिली आहे ते तीच टिकलेली आहेत, हजारो वर्ष झालेली आता. त्यामुळे आपण जेव्हा भाष्यकार असा उल्लेख करतो तेव्हा दुसरा तिसरा कोणी नसतं, ते भगवान आदि शंकराचार्यांचा त्याच्यामध्ये जो रेफरन्स असतो भाष्यकार म्हणतो तेव्हा. आणि त्याच्यामध्ये मग आदि शंकराचार्यांनी अनेक प्रकारचे भाष्य तर लिहिली, पण इतर ग्रंथ पण लिहिले. इंडिपेंडेंट टेक्स्ट आहेत ते, त्याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात ते. तर ह्या दोन्हीच्या अभ्यासामधनं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्साइट्स या उपनिषदामध्ये आपल्याला मिळतात बघायला. तर आपण त्याच्यापैकी काही काही गोष्टी आपण बघितल्यात आणि पाहणार पण आहोत पुढे जाऊन. तर अशा ह्या भगवान आदिशंकरा, मुद्दामून आदिशंकराचार्य म्हणतोय कारण शंकराचार्य देखील बरेच आहेत. त्यांनी जेव्हा शृंगेरीला हे स्थापन केलं मठ, त्यांच्यानंतर मोठे मोठे अजून लोक होऊन गेले. तर आपण हा जो उपनिषद आहे, केनोपनिषद जे आहे ते सामवेदातले. तर ज्या वेदामधनं उपनिषद घेतलं जातं त्याचा शांती मंत्र तर म्हटला जातो. आता उपनिषद जे आहेत, आपण हा शब्द मंत्र किंवा श्लोक असा इंटरचेंजेबली वापरतो आपण. तर ह्या अगदी बेसिक माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, पण सहसा जी श्रुती आहे म्हणजे वेद आणि उपनिषदमध्ये जे लिहिले गेलेलं आहे ते मंत्र आहेत, आणि नंतरच्या काळामध्ये जे लिहिले गेलेले आहेत ते श्लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये मंत्र आहेत. मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं ते मंत्र. आणि त्याच्यामध्ये देखील जी उपनिषद आहेत किंवा जे काही काम आहे त्याच्यात आपल्याला असं आढळून येतं, आपण जर ते अभ्यास केला त्याचा, की त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन प्रकारे ते लिहिले जाऊ शकतात. तर ते प्रोज आणि पोएट्री अशा प्रकारे. तर जी जुनी उपनिषद, सहसा जी जुनी उपनिषद आहेत त्याच्यामध्ये गद्य जास्त आहे, प्रोज जास्त आहे, पोएट्री कमी आहे. असं आहे केनोपनिषदमध्ये त्या मानाने गद्य आहे, जास्ती आहे. आणि हे सामवेदातलं असल्या कारणानं त्याचा जो शांती मंत्र आहे तो आपण तिकडनं घेतलेला आहे तो. आणि आपण तो आता म्हणूयात, सहसा जेव्हा कुठलाही प्रवचनकार कुठल्याही उपनिषदाचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेला तो त्या उपनिषदाचा शांती मंत्र म्हणतो तो. ते मी मुद्दाने प्रस्तावना दिली म्हणजे समजावं की कुठनं आला हा. आणि मग ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या इंद्रियांना तू शक्ती मिळू दे की ज्यांनी मला हे ब्रह्मज्ञान किंवा हे जे सुपिरियर असं ज्ञान आहे हे प्राप्त होऊ देत. आणि अशा प्रकारची एक प्रार्थना आहे की मला ते ज्ञान मिळू देत, त्या ज्ञानाने मला दूर करू नये वगैरे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. या शांती मंत्रावरती देखील एक एक दोन दोन तास लोक समजून सांगतात काय म्हटलंय. तर मी आता परत स्क्रीन शेअर करतो, आणि ज्यांना फॉलो करायचं आहे देवनागरी लिपीमध्ये, संस्कृतमध्ये आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये संधी असतात आणि ती संधी बरोबर ठिकाणी ते तोडावी लागते, म्हणजे मग त्या शब्दाचा अर्थ नीट समजून येतो. तर मी हा शांती मंत्र चालू करतो, शेअर करतो मी. साऊंड इज लो. हे मी आता त्या चॅटमध्ये बघतोय मी. मी मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतो, मला परत सांगा तुम्ही. हे काढून बघू का मी? आता ठीक आहे का आवाज? मी म्हणजे हेडफोन्स काढून टाकले. बरं आहे का जरा आता? ओके, आता आवाज ठीक आहे. आय कॅन सी समबडी नॉडिंग.
ओके. हो. तर मी म्हटलं तसं ज्यांना फॉलो करायचं आहे त्यांनी मी हा माऊसचा कर्सर तसा फिरवत जाईन आणि ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणमे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारचा शांती मंत्र म्हणून उपनिषदाची सुरुवात होती. आता उपनिषद जे आहे ते शेअरिंग आता मला बंद करायचं आहे. एक मिनिट हा जरा. ओके, स्टॉप शेअर. ओके. तर उपनिषद जे आहे हे काय असतं हे आपण मी जेव्हा जे आधी सत्र घेतलं तेव्हा मी ह्याच्यामध्ये बराच तपशिलात गेलेलो होतो. पण उपनिषद जे असतं ना ते म्हणजे आपलं आपण विद्यार्थी कॉलेजला जातो आणि मग तिथे तो जाऊन एक 25, 30, 50 मुलं असतात वर्गात, तो तिथे शिक्षण घेतो आणि मग तो त्याच्यानंतर स्पेशल क्लासेस जातो, काहीतरी केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स अशा प्रकारचा तो फोकस्ड असा तो क्लासला होतो. बेसिकली गुरु शिष्य जास्ती क्लोज असतात तिथे. तर अशा हे उपनिषद जे आहेत ते असे स्पेशल क्लासेस आहेत. तर त्यामुळे त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये असे प्रश्न उत्तर असतात की तो जो शिष्य असतो तो गुरुला प्रश्न विचारतो आणि मग गुरु त्या प्रश्नाचे उत्तर देतो. अशा प्रकारचे ते उपनिषदाचे जनरल फॉर्मॅट स्ट्रक्चर असतं. तर काय होतं की किंवा काय आहे की हा जो शिष्य असतो तो त्याची वेगळी वेगळी पातळी असते किंवा आहे. आपण पाहिलं तर आता ह्याच्या जे छांदोग्य उपनिषदमध्ये श्वेतकेतू हा उद्दालक त्याच्या वडिलांकडे येत होतो आणि त्यांच्यामधला संवाद आहे छांदोग्यमध्ये. आणि श्वेतकेतू हा नुकता असा कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होऊन आल्यासारखा आलेला असतो तो आणि तो थोडासा एरोगंट उर्मट असतो तो थोडा. आणि मग तो वडील त्याला काहीतरी प्रश्न विचारतात आणि त्यांचं मग त्यांचे मग तिथं प्रश्न उत्तर चालतं. पण त्याच्यामध्ये कसं आहे की तो कमी लेवलचा आहे त्यामुळे साधारण आपण समजू शकतो की तो काय विचारतोय. आणि त्यामुळे छांदोग्य मधला जो 6वा अध्याय खंड आहे तो प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे 9 वेळेला जे उद्दालक आहेत त्याच्याला तत्वमसी वेगळ्या 9 प्रकारे त्याला समजून सांगतात. म्हणजे असं त्याच्यामध्ये एक आपल्याला एक फायदा आहे की आपण त्या पातळीवरनं समजून घेऊ शकतो. तसं हे जे उपनिषद आहे केनोपनिषद ह्याच्यामध्ये गुरु आणि शिष्याची नावं नाही आहेत, परंतु गुरु शिष्य दोघंही वरच्या लेवलचे आहेत. त्यामुळे तो प्रश्न जो विचारलेला आहे शिष्याने तो काही साधा नाही आहे. आपण हे सगळं पहिले 1-2 सत्र जे माझी होती त्याच्यात आपण तपशिलात बघितलं की प्रश्न काय विचारलेला आहे. तर तो जो शिष्य आहे तो प्रश्न असा विचारतो की हे इंद्रिय कसं काम करतात असा तो प्रश्न विचारतो. डोळे काम कसं करतात, कान काम कसं करतो वगैरे असं. आपण पाहिलं की हा
या प्रश्नामागे जो लपलेला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की इंद्रिय कशी काम करतात, असा त्याचा मागचा प्रश्न आहे. आणि मग त्याच्याहून आपण पुढे गेलो की असं लक्षात येतं की ज्ञानाची प्रक्रिया काय आहे, असा तो प्रश्नाचं रूपांतर होतं. आणि मग अजून पुढे गेलं की ज्ञान म्हणजे काय, आणि मग त्याला गुरु उत्तर देतात की हे जे ही जी ज्ञान प्रक्रिया आहे ह्याच्या मागे ब्रह्म आहे, ह्याच्या प्रकारचा तो उत्तर देतात गुरु. आणि हे ब्रह्म कोण आहे अशी त्याच्यामुळे पुढे चर्चा सुरू झालेली असते. आपण साधारण तिथपर्यंत येऊन पोचलेलो होतो की गुरुनी हे उत्तर कसं दिलं तिथपर्यंत आपण सुरू केलेलं होतं. तर मी हा जे मंत्र आपण पाहिलेले होते ते आपण परत एकदा बघूयात आता. आणि मी थोडक्यात अगदी सांगतो कारण आपण 3-4 सत्र याच्यावर घेतलेली होती मागच्या खेपेला, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये मी जात नाही. तर हा आपण शांती मंत्र पाहिला. त्या उपनिषद इथपासून सुरू होतं. आणि ह्या उपनिषदामध्ये 4 खंड आहेत. पैकी आपण 2च माहिती नाही आता कधी होतील का नाही ते सगळे, पण बघू ते 2च बघू. कारण नंतरचे 2 जरा त्या मानाने कमी महत्व आहे त्याला. आपण मी सांगणार ते काय पण त्याच्यात जास्ती तपशिलात जाणार नाही. तर इथं पण मी हा माऊस कर्सर हलवतो म्हणजे मग त्यांना फॉलो करायचं आहे. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रयते युक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचोह वाचं स प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्माद् लोकानमृता भवन्ति. मग हा पुढचा मंत्र बघितला आपण. तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनः. आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो मागच्या खेपेला. आणि आपण माझा स्क्रीन दिसतोय ना? हो हो दिसतोय. न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनः न विद्मो. हे आपण आता बघणार आहोत आज जमेल तेवढं. हे जरासं जास्त किचकट आणि अवघड आहे समजून घ्यायला, त्यामुळे हे सत्र आपण ह्याच्यात घालवणार आहे. न विद्मो न विजानीमो यथे तदनुशिष्यात अन्य देवता यद्विदिता दथो अविदिता दधी इति शुश्रुम पूर्वेशाम येनस्तद्व्याच चक्षिरे. हे बघायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. पण आणि मग पुढच्या वेळेला ह्याच्या पुढचं जे आहे ते बघणार आहोत आपण, त्यामुळे ते पण हे पुढचं आहे, पण मी तरी पण ते म्हणणार आहे आपलं लक्ष असू दे म्हणून. यद्वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुरमनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणप्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. इथं हा खंड संपणार आहे. तो आपण हे 5 ते 9 ह्याचा पॅटर्न पण लक्षात आला असेल तुमच्या, तर ते
आपण पुढच्या याला बघणार आहोत. आज आपण हे उरलेले जे मंत्र आहेत ते पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी एक पटकन उजळणी म्हणून की तो शिष्य जो आहे तो साधा नाही येतो. मी जे उदाहरण घेतलं होतं मागच्या खेपेला की हे 2 ग्रँड मास्टर्स चेस खेळत आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे साध्या माणसाला ते कळणं म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रँड मास्टरने समजून सांगितलं तर त्याला कळेल की बाबा ही खेळी त्यांनी खेळली कारण पुढच्या हे 20 टप्पे जे आहेत पुढचे ह्याचा असा विचार करून त्यांनी हा खेळ खेळलेला आहे असं सांगणारं कोणीतरी पाहिजे. ते ऑब्व्हियसली आपल्यासाठी भाष्यकार आहेत आदि शंकराचार्य. इतर लोकांनी पण ह्याच्यावर लिहिलेलं आहे. पण आपल्याला काय सुदैवाने अजून आजकाल विज्ञानाचा जे शोध आहे त्याचं पण आपल्याला सपोर्ट इथं मिळालेला आहे. तर जी सृष्टी तयार झालेली आहे, जे आपलं हा संसार आहे, आपण जे रोजचे व्यवहार करतो त्याच्यामध्ये एक अत्यंत स्वाभाविक असा एक थ्रेड आहे. तो म्हणजे कॉज अँड इफेक्ट आहे की सगळीकडे कुठलीही गोष्ट आपण बघितली तर त्याच्याच मागे काहीतरी कारण असल्याशिवाय ती वस्तू तिथे असू शकत नाही. काहीतरी कारण असतं मागे. त्याला कारण असं एक जे संस्कृतमध्ये म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये म्हणायचं तर कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट अशी ती सायकल आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की जो शिष्य आहे तो इनडायरेक्टली गुरुला सांगतोय की मला कल्पना आहे की ही श्रृंखला आहे, की हा इफेक्ट आहे, हा कॉज आहे, हा इफेक्ट हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मला आणखीन एक विषय ह्याचं उत्तर आहे असं सांगू नका, ते मला पटणारं नाहीये. म्हणून आपण हे जर पाहिलं आपण की हा फ्लो कसा आहे, केनेशितम पतती प्रेषितम मन काय, मग प्राण प्रथम प्रैतियुक्त, केनेशितम वाचा चक्षु श्रोत्र. तर तुम्ही जर मला असं म्हटलात की डोळा हा प्राणामुळे चालतो तर मग माझा प्रश्न पुढचा असा असेल की प्राण कशामुळे चालतो, आणि मग तुम्ही मला त्याचं काहीतरी उत्तर दिलं की प्राण हा अमुक गोष्टीमुळे चालतो, तर मग माझा प्रश्न असेल की ती गोष्ट कशामुळे चालते. असं तो सुचवतोय की ह्या प्रश्नाला उत्तर देणारा माणूस ह्याच्यामध्ये अडकणार, असं त्याचं उत्तरच देऊ शकत नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा एक त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह आहे. दुसरं जे आहे ह्याच्यामध्ये की आपले जे डोळे आहेत, कान आहेत, जीभ, वाचा, मुक्तमुख हे आपल्याला कंट्रोलमध्ये आपल्या, मला असं वाटलं आता बोलावं म्हणून मी बोलतोय, पण आपला जो श्वासोश्वास आहे, आपलं जे हृदय आहे ते काही आपलं इनव्हॉलंटरी येते. त्यामुळे देखील त्या शिष्याने प्राण विचारलेले की हे इनव्हॉलंटरी ज्या सिस्टीम्स आहेत त्या कशामुळे काम करतात. ह्याच्यामध्ये कठोपनिषदमध्ये हे केनोपनिषद लहान आहे, कठोपनिषद खूप मोठं आहे. त्या मनाने कठोपनिषदमध्ये नचिकेत जो आहे तिथं पण गुरु शिष्य सारखाच संवाद आहे. तिथं पण जो शिष्य आहे तो नचिकेत आहे आणि गुरु जो आहे तो यम असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी हे असा मंत्र आहे त्याच्यात की ह्या प्राणामुळे जिवंत राहत नाही माणूस. दुसऱ्या न प्राणेन अपानेन मर्त्यो जीविते कश्चन इतरेण तू जीवंती अस्मिन् यतः उपाश्रित, असं त्याच्यामध्ये तो कठोपनिषदमध्ये असा एक त्याच्यामध्ये एक मंत्र आहे. त्याच्यात हा मुद्दा सांगितला गेलेला आहे की वेगळ्या कारणामुळे हे जिवंत जो माणूस असतो तो आहे. तर मग ही जी श्रृंखला आहे ह्याचं उत्तर काय आहे. आणि मग तो गुरु सांगतो की, आणि आपण ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये गेलो की विषय आणि विषयी हे जे आहे, विषयी जो आहे त्याला
विषयाचं ज्ञान करून घ्यायचं असतं आणि विषयी आणि विषय ह्याच्यामध्ये अंतर असतं आणि ते अंतर एखादा ज्ञानेंद्रिय भरू शकतो. हा ज्ञानेंद्रिय त्या विषयाचं ज्ञान घेऊन पोचवू शकतो. म्हणजे दरवेळेलाच होईल असं नाही, आपल्याला सगळ्याच गोष्टी कळत नाही. आपण सगळं बघितलं होतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या सत्रात. आणि ज्या वेळेला विषय हा विषयीच होतो, हे जरासं अवघड होतं. मी म्हणून डायग्राम्स वगैरे काढून त्यावेळेला दाखवलं होतं की जो अभ्यास करणारा आहे तो स्वतःचाच अभ्यास करतोय. विषयीचा विषय हा जेव्हा विषयीच असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अंतर नसतं ज्ञानेंद्रियांना बसण्यासाठी. म्हणून आपण ज्ञानेंद्रियाचा वापर करून हे ज्ञान आपल्याला समजून घेऊ शकत नाही. तर आता हे जे उत्तर आहे आपण पाहिलं होतं मागच्या खेपेला की हे जे गुरुचं उत्तर आहे हे आपण पाहिलं की 5 भागामध्ये ते उत्तर जे आहे ते आपण 5 भाग करू शकतो समजून घेण्यासाठी. कारण काय होतं की हे जे ग्रंथ आहेत, श्रुती आहेत, त्या कुठली समजून घ्यायचा असेल तर एकदम समजत नाही वाचल्यानंतर की काय चालू आहे, काय सांगतायत. भगवद्गीता जर बघायला लागलो आपण तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे तेच सांगितलं असं वाटायला लागतं. एवढे 18 त्याच्यामध्ये अध्याय आहेत भगवद्गीतेमध्ये. आणि आपण ते बघत गेलो तर पहिला तरी ठीक आहे, दुसरा, तिसरा, चौथा त्याच्यामध्ये असं 30 गोष्ट सांगितली की काय असं वाटायला लागतं. तर ते समजून घेण्यासाठी बरेच त्याचे भगवद्गीता समजून घेण्याचे बरेच मार्ग आहेत, बरेच लोक बरेच प्रकारे सांगतात. पण एक जो आहे की तत्वमसी हे जे महावाक्य आहे, तर भगवद्गीतेचे 18 जे खंड आहेत ते असे 6 मध्ये ब्रेकअप करून बघू शकतो की एक तत्पद, एक त्वमपद आणि एक असी असं. म्हणजे पहिले जे 6 आहेत तो एक अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग. त्याच्यात आणि जो 6वा जो आहे तो आत्मसंयम योग. हे पहिले जे 6 आहेत. तर आता पहिल्यामध्ये न योत्से गोविंदम असा एक त्याच्यामध्ये श्लोक आहे. अर्जुन तिथं आपले हे ठेवून टाकतो हाच. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत, उभयोरपि दृष्टांत त्वनयोस्तत्वदर्शी भी. भगवद्गीतेमधला सर्वात महत्वाचा 16वा श्लोक आहे हा भगवद्गीतेमधला. कर्मयोगाचा खरं तर श्लोक कर्मण्यवाधिकार असते, हा खरं तर दुसऱ्या अध्यायात येतो. असो, तिसरा जो आहे तो कर्मयोग, मग ज्ञान कर्मयोग, सिमिलर असे त्याच्यामध्ये श्लोक आहेत. आणि नंतरचे जे 7 पासनं म्हणजे ज्ञान विज्ञान योगापासनं 12 पर्यंत विभूती योग, विश्वरूप दर्शन, भक्ती योग 12वा आहे. तो एक काहीतरी असं एक थ्रेड आहे की तो आपण समजून घेऊ शकतो. आणि मग शेवटचे जे 6 अध्याय आहेत, क्षेत्रज्ञ विभाग योग, हा अत्यंत आपण थोडंसं त्यातलं पाहणार आहोत. हा अत्यंत महत्वाचा एक अद्वैत वेदांत लोकांसाठी हा अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे, क्षेत्रज्ञ विभाग योग. आणि मग पुढे गुणत्रय विभाग योग आणि शेवटी अगदी मोक्ष संन्यास योग. हे असे 6 चॅप्टर आहेत. तसं हा केनोपनिषद मधले हे जे 2 खंड आहेत आणि जे गुरुची उत्तर आहेत, केनोपनिषद एकदम युनिक आहे. एस्पेशली त्यातला जो दुसरा खंड आहे, दुसरा
अध्याय खंड हा संपूर्ण जे श्रुती आहे त्याच्यामध्ये अत्यंत युनिक आहे. हा दुसरा ज्या प्रकारे त्याच्यामध्ये सांगितलं गेलंय ते भगवद्गीतेमध्ये देखील तसं सांगितलं गेलेलं नाहीये. तर आपण पहिल्यांदा बघितलं की गुरुचं पहिलं जे उत्तर ते ज्ञानाचा स्रोत आहे. नंतर दुसरं जे आहे ते ज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगतो गुरु. आणि खरं तर हा ज्ञानप्राप्तीचा मार्गापेक्षा काय करून हे ज्ञान मिळणार नाही हे गुरु सांगत असतोय ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा. आणि मग ज्ञान आणि अज्ञानातला फरक असं गुरु समजून सांगतो. तर असे हे 5 त्याच्यामध्ये खऱ्या ज्ञानाची चाचणी त्याची एक कसोटी सांगतो गुरु की हे टेस्ट केलं आणि ह्याच्यात तुला कळालं लिटमस टेस्ट, हा कागद पिंक झाला म्हणजे अमुक तमुक पेज, अशा प्रकारचे ते कसोटी सांगतो. हे जमलं तर तुला समजलेलं आहे. आणि मग ज्ञानफल अशा 5 प्रकारे हे गुरुचं उत्तर आपण बघणार आहोत. आपल्याला हे बघता येतं. तर आता आपण हे जे लाल हायलाइट केलेलं आहे मी तिथे आहोत आपण ज्ञानप्राप्तीचा मार्ग. आणि आपण पाहिलं की गुरु सांगतो की हे इंद्रिय वापरून तुला हे समजणार नाही. तर आता आपण ह्याच्या जे पुढचं जो श्लोक आहे मंत्र, हा न विद्मो न विजानीमो यथे तदनुशिष्यात, ह्याच्याकडे आपण आता पाहणार आहोत. आपण तर जेव्हा हा शिष्य जो आहे तो गुरुला सांगतो की गुरु जेव्हा शिष्याला सांगतो की तुला डोळे वापरून हे ज्ञान मिळणार नाही, कान वापरून मिळणार नाही, असं तो जेव्हा सांगतो तेव्हा एक स्वाभाविक प्रश्न येऊ शकतो की अँटिसिपेट करतो तो गुरु की बाबा मला तुम्ही सांगताय की हे असं काय काय करून मिळणार नाही, ह्याचा अर्थ तुम्हाला ते काय आहे ते समजलेलं आहे. मला समजलं नाही, ठीक आहे, मी कमीच आहे. तुम्हाला समजलेलं आहे तर तुम्ही मला मग सांगू शकाल की हे काय आहे म्हणून. अशा प्रकारचा तो एक क्वेश्चन, एक प्रश्न गुरु अँटिसिपेट करतो. आणि गुरु काय म्हणतो मग, आणि इथं हे सगळं विलक्षण आहे उपनिषद की म्हणजे हे एवढ्या डिटेलमध्ये सांगत नाही पण आपण रीड बिटवीन द लाईन्स करू शकतो की तुला जर असं वाटत असेल की हे मला माहिती आहे तर मला पण माहित नाही. आणि इथं मग शिष्य मग अरे हे असं कसं काय म्हणता तुम्ही की न विद्मो, मला नाही माहिती आहे. मग तो एक क्षणभर तो म्हणतो अरे तुम्हाला माहिती नाही तर मग कुणाकडे जायचं आम्ही, अशा प्रकारचा त्याचा डोक्यामध्ये प्रश्न आलेला असेल. आणि मग तो गुरु सांगतो की मला तर माहित नाही पण शिष्याच्या डोक्यात एखाद्या वेळेस असं येईल, बरं ठीक आहे तुम्हाला माहिती नाही पण म्हणजे मी मागे एकदा मी एका ठिकाणी एक असाच एक इन्सिडेंट झाला, त्यात ते सांगत होते की त्या शिष्याला तो गुरु सांगतो की तुला जर प्रश्न असेल काही तर तू अभ्यास करायचा आणि अमुक 2-3 पुस्तकं सांगतो आणि त्यातनं तुला ह्याचं उत्तर मिळेल. आणि समजा तुला त्यातनं मिळालं नाही तर मग तू ह्या अमुक एका तुझ्या मित्राबरोबर ते डिस्कस करते, हुशार आहे, तो तुला सांगेल. आणि त्यात तुम्हाला दोघांनाही जर कळालं नाही तर मग तुम्ही माझ्याकडे या आणि मग मी, आणि असं वाटतं की तो सांगेल उत्तर, तर गुरु म्हणतो आणि मग मी प्रयत्न करून बघतो दुसऱ्या कोणाला माहिती असेल तर मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवतो म्हणे. अशा प्रकारचा हा श्लोक, हा मंत्र असा होतो की न विद्मो, मला माहिती नाही, न विजानीमो यथे तदनुशिष्यात, आणि मला हेही माहिती नाही की हे कोण शिकवू शकेल तुला, हेही देखील मला माहिती नाही. अशा प्रकारचा तो
उत्तर जे गुरुने हे दिलेलं आहे हे असं चमत्कारिक जरा उत्तर वाटतं की हे असं कसं म्हणतो गुरु. आता आपण थोडंफार आपल्याला हे कल्पना आहे की हे असं गुरु का सांगतो, पण आता ह्याच्यामध्ये आपण मागे जाऊन बघितलं पाहिजे की हे काय चालू आहे ते. आणि हा जो मंत्र आहे ना ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी भरपूर अभ्यास केलेला आहे, बरंच लिहिलं गेलेलं आहे ह्याच्यावर. आणि भाष्यकारांनी जे ह्याच्यावर सांगितलेलं आहे ना, तर मला असं वाटतं, म्हणजे मी जेव्हा बघितलं, त्यांनी इतर लोकांनी पण बघितलेलं आहे की त्यांनी त्याच्यावर काय लिहिलेलं आहे की बहुधा त्यांना अजून लिहिता आलं असतं किंवा लिहायचं असेल देखील. मला असं वाटतंय मला ते संस्कृत ऑनलाईन कुठं दिसलं नाही ते भाष्यकाराने लिहिलेलं भाष्य त्याच्यावर. तर माझ्याकडे टेक्स्टमध्येच आहे ते. तर ते जे त्यांनी त्याच्यात लिहिलंय त्याच्यात जो काही सांगायचा प्रयत्न केलाय ना ते त्यांना भरपूर जरी लिहिलं नसलं तरी त्यांनी एक जो दृष्टांत दिलेला आहे त्याच्यामध्ये तो इतका विलक्षण आहे की सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सांगून टाकलेलं आहे त्या एका ह्याच्यामध्ये, त्या दृष्टांतामध्ये, की काय काय म्हटलेलं आहे या मंत्रामध्ये. आणि हा खूप डीप आहे तसा. तर आपण बघूया की काय चालू आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी सांगितलं तसं शंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ देखील आहेत. तर जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्यामध्ये काही मूलभूत डेफिनिशन्स आहेत जे आपण पाहिली होती आधी, की ज्ञानाचं अधिष्ठान जे आहे ना ते चैतन्यामध्ये, हे अगदी फंडामेंटल गोष्ट आहे. तर आपल्याला आपण एक सोपं उदाहरण घेऊया. वाटतं सोपं, पण आपण जेव्हा त्याच्यामध्ये खोलात जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की हे केवढं अवघड आहे सगळं आहे. की एखाद्या मुलाला काहीतरी आपल्याला शिकवायचं आहे. मुद्दामून मी एक सोपं उदाहरण घ्यायचा प्रयत्न करतोय. सोपं म्हणजे समजायच्या दृष्टिकोनातून सोपं, म्हणजे इज इक्वल टू MC स्क्वेअर्ड वगैरे असं न घेता सोपं आहे एकदम. की शाळेतला मुलगा आहे, पहिलीतला मुलगा आहे, आणि त्याला आपण 2+2 इज इक्वल टू 4 हे त्याला समजून सांगायचं आपल्याला. असं काहीतरी एक अगदी सोपं उदाहरण. त्याच्यामध्ये मग काय काय करावं लागेल त्या मुलाला, काय काय करून सांगावं लागेल म्हणजे मग त्याला हे समजेल की 2+2 इज इक्वल टू 4. तर पहिलं म्हणजे त्याला संख्या काय आहे हे कळायला पाहिजे त्याला. तर आपण समजा त्याला एक सफरचंद दिलं, कुठलं तरी एक फळ दिलं होतं की हे बघ रे बाबा, हे जे सफरचंद आहे हे एक सफरचंद आहे, एक म्हणजे हा एक आकडा आहे. आणि मग तो बघतो, तो इतक्या गोष्टी ह्याच्यामध्ये घडतायत ह्या अत्यंत प्राथमिक अशा या उदाहरणात, की त्या मुलाला ते सफरचंद दिसतंय, त्याला आपल्या डोळ्यांनी लाल रंगाचं ते फळ दिसतं त्याला. मग हे जे ज्ञान आहे ना, जे लाल रंगाचं अमुक आकाराचं फळ, हे ज्ञान येतोय त्याला. कुठेतरी जाऊन त्याला हे ज्ञान होतं मागे मेंदूमध्ये जाऊन. आंधळा असतं तर दिसलं नसतं त्याला ते. तर त्यामुळे त्याला ते ज्ञान होतं ते. मग तो त्याला स्पर्श करतो, त्यामुळे ते एक प्रकारचं ज्ञान झालं, स्पर्शाचं ज्ञान झालं. कदाचित त्यांनी ते आधी चावून त्याची चव बघितली असेल, गोड चव हे देखील त्याला माहिती असेल. म्हणजे किती प्रकारचं ज्ञान झालं याच्यात, की त्याला डोळ्यांनी दिसलं, त्याला बोटाने स्पर्श झाला, जिभेनी चव झाली त्याची, आणि त्यानंतर त्याला सांगितलं की हे एक आहे. त्याला कदाचित एक आकडा मराठीतला देवनागिरी मधला काढून दाखवला असेल किंवा इंग्रजी मधला काढून दाखवला असेल. तर ह्याच्यात परत दोन भानगडी आहेत. एक म्हणजे अमूर्त ज्ञान आणि दुसरं म्हणजे मूर्त. म्हणजे काय, सटल किंवा ऍब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट.
तो विषय जे आहेत ना, जसे जसे ते ऍबस्ट्रॅक्ट व्हायला लागतात तसं तसं अवघड होत जातं कळणं. आणि तसं तसं ते ज्ञान जे आहे ते युनिक एका माणसासाठी होत जातं ते. तर हे जे ज्ञान आहे, जे डोळ्याचं आहे, कानाचं आहे, बोटाचं आहे, अमुक तमुक, आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या सत्रात पाहिलं की मन देखील एक इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. ते देखील मन देखील त्याच्या मागे एक शक्ती आहे, त्याच्यामुळे मन काम करते. मन नाही काम करू शकत स्वतः. तर पहिला जो प्रश्न विचारलेला आहे शिष्याने या केनोपनिषदमधला पहिलाच वाक्य आहे त्याच्यामध्ये की हे मन कसं काम करतं. मन सुद्धा जड आहे असं. तर ह्या ज्या 4-5 प्रकारचं ज्ञान आहे हे असं एकत्र येऊन कुठंतरी त्याच्या मेंदूमध्ये त्या मुलाच्या स्मृती एक तयार होती, एक वृत्ती तयार होती. तर मी हा वृत्ती शब्द वापरतोय, हा पण खूप लोडेड आहे, पण असू दे, आता ह्याच्यात मी काही जात नाही जास्ती. पण एक एक आकडा म्हणजे एक फळ असं त्याला कुठंतरी तो असा डोक्यामध्ये करतो. तर हे शंकराचार्यांचं एक दक्षिणमूर्ती स्तोत्र म्हणून आहे. त्याच्यामध्ये एक विलक्षण असं त्यांनी ह्याच्यात मेटाफर, उदाहरण, दृष्टांत सांगितलंय की नाना छिद्रे घटोदरे, असं तर दुसरा, मला वाटतं दुसरा किंवा तिसरा त्याच्यामधला श्लोक आहे की एक अंधारे खोली आहे आणि त्याच्यामध्ये एक मडकं ठेवलेलं आहे आणि त्या मडक्याला छिद्र आहेत, नाना छिद्र म्हणलं. मी आपला जरास ते थोडस चेंज केलंय मेटाफर त्यांचा, की 5 छिद्र आहेत आणि त्या 5 छिद्राला वेगळ्या वेगळ्या रंगाचे कागद लावलेले आहेत, लाल, हिरवा, पिवळा. आणि त्या घटोदर म्हणजे त्या घट जे आहे त्याच्या पोटामध्ये एक दिवा लावलेला आहे आणि त्याचे असे ते दिव्याचे किती किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. त्या काळी काय लाईट बीट नव्हते, त्यामुळे हे उदाहरण अगदी ऍप्ट होतं की दिवा लावलेला आहे आणि त्या दिव्यामधनं हे 5-6 किरण जे आहेत प्रकाशाचे, तर आपण लाल, पिवळे, हिरवे असे ते किरण येत आहेत. असं हे डोळ्याचं ज्ञान हे म्हणजे एक किरण आहे, जीभ म्हणजे एक किरण आहे, स्पर्श म्हणजे एक. पण आपण त्याच्या मागे जाऊन पाहिलं तर एकच ज्ञान आहे, चैतन्य आहे, ज्ञानाचा अधिष्ठान आहे, चैतन्य आहे. तर असं तो जो मुलगा आहे त्याला जेव्हा हे फळ दिसून एक आकडा, एक समजा अजून एक सफरचंद दिलं त्याला आणि आता त्याच्याकडे 2 सफरचंद झाली आहेत आणि मग आपण त्याला सांगतो की आता हा जो आहे ना, 2 जे आहेत ना, ह्या 2 गोष्टी, ह्या म्हणजे आकडा 2, म्हणजे 2 ही संख्या झाली. आता 2 जे आहे ना ते ऍबस्ट्रॅक्ट आहे. तर त्यामुळे ही जी संख्या किंवा अंक जे आहे ना त्याला काही अस्तित्व नाही आहे. त्याला जोपर्यंत दुसऱ्या कशाची तरी संबंध येत नाही त्याला काय अस्तित्व नाही आहे. जसं सफरचंद हे फळ आहे, ह्याला काहीतरी अस्तित्व आहे असं कमीत कमी वाटतं तरी, आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण वाटतं तरी. तसं 2 ह्या संख्येला कितपत त्याला अस्तित्व आहे, तर त्याला 2 हत्ती आहेत का, 2 ग्रह आहेत का, 2 तिळाचे दाणे आहेत, 2 काय आहे. तर त्यामुळे त्याला वेळ लागतो त्या मुलाला हे कळायला, कारण हे ऍबस्ट्रॅक्ट आहे त्या मनाने. तर हे जे त्याला समजलं 2 काय आहे हे त्याला कळालं, किंवा त्याच्या जे पुढचा जो टप्पा आहे, आपल्याला वाटत होतं की 2+2=4 एवढं सिंपल त्याला सांगायचं, आपण 2 एवढं समजण्यासाठीच त्याला काय काय होतं हे आता आपण पाहिलं ते. तर मग त्याच्यामध्ये पुढे जे अधिक साईन आहे ते त्याला समजून सांगायचंय त्याला. तर मग हा जो +2 हे समजून सांगताना ज्या काही गोष्टी घडतात
ज्ञान प्राप्तीच्या दृष्टिकोनातनं ह्या मोठ्या विलक्षण आहेत. आणि कसं काय त्या आपल्या ऋषी मुनींना हे सगळं लक्षात आलं काय, त्यांनी जे समजून सांगितलं ना हे अत्यंत विलक्षण आहे. की 2+2 असं त्या मुलाला आपण सांगतो, काहीतरी सांगतो त्याला 2 सफरचंद आणि अजून ही 2 सफरचंद, आणि मग हे आता किती झाले आहेत, हे 4 झालेले आहेत. त्याला जरासं अवघड जातं समजा. मग अजून काहीतरी अशीच उदाहरण 2 संत्री घेऊन वगैरे, आणि मग ते समजून सांगतं. आणि मग त्याला एक वेळ येते की त्याला वाटतं अरे हे मला समजलंय, मला आता समजलं 2+2 म्हणजे 4 आता कळालं. पण आपल्याला त्याला हे नक्की कळालं की नाही हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मग आपण त्याला 2+3 म्हणजे काय हे तुला कळालंय का हे सांगतो. आणि तिथं तो असा गोंधळून नाही जायला पाहिजे, त्याला बरोबर समजलं पाहिजे की ह्याचा त्याला जर अधिक काय आहे हे कळालं असेल तर ह्याच्या मागे काय चालू आहे ना हे मोठं विलक्षण आहे. की जे मन आहे ते चैतन्याची त्याच्या मागे शक्ती आहे, ती घेऊन ते एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतं. आणि ज्या वेळेला मला काय 50 मिनिटं होत आले वाटतं, बरं मी 5-10 मिनिटात संपायचा प्रयत्न करतोय. पण हे विलक्षण गोष्ट आहे, त्यामुळे हे जरासं लक्षात येते, कारण ह्या मजा पण आहे आणि तुमच्या साधनेमध्ये पण ह्याचा उपयोग होईल. की जेव्हा मन विषयावरती केंद्रित होतं की मला हा विषय समजून घ्यायचा आहे, आणि जेव्हा त्याला कळतो 2+2 म्हणजे 4 हे जेव्हा कळतं त्याला, त्यावेळेला काय झालेलं असतं ना, त्याला इंग्रजीमध्ये एक चांगला शब्द आहे मेटामॉर्फोसिस. की ते मन जे आहे आणि तो विषय हे एक होऊन जातं. ज्या वेळेला तसं होतं त्यावेळेला ज्ञान होतं. तर ह्याच्यासाठी कठोपनिषदमध्ये एक खूप छान मंत्र आहे, यथा उदकं शुद्धे शुद्धमासिकतां दार्ढ्य भवति एव मुनेर्विजानत आत्मा भवति गौतमा. तो काय सांगतो यम नचिकेताला की ज्याप्रमाणे आपण एक ग्लासात पाणी घेतलं आणि अजून एका ग्लासात पाणी आहे, आणि ह्या ग्लास मधलं पाणी त्या ग्लासमध्ये घातलं की ते एक होऊन जातं. असं काय सेपरेट करता येत नाही, हे पाणी वेगळं ते पाणी वेगळं. अक्षरशः ह्या अर्थाचा तो मंत्र आहे, यथा उदकं शुद्धे शुद्धमासिकतां तादग्य भवति एव मुनेर्विजानत आत्मा भवति गौतमा. गौतम म्हणजे नचिकेत. तर त्यामुळं असं जेव्हा होतं, जर त्या मी मन म्हणून म्हणतोय पण हे खरं अजून खूप जास्त डीप आहे, पण मनाला जेव्हा तो विषय समजतो त्यावेळेला मन तो विषय होऊन जातो. आता ह्याच्यामुळे अडचण काय निर्माण होती, आणि ह्याच्यासाठी 1-2 खूप छान असे दृष्टांत आहेत की इंग्रजीमध्ये क्रिसलिस म्हणतात त्याला, जे आळी असते जी फुलपाखराची, तिचं ककून तयार होतं आणि मग त्या आळीचा मेटामॉर्फोसिस होऊन फुलपाखरू तयार होतं त्याचं. आणि आता ते फुलपाखरू जर मागे वळून बघायला लागलं की आळी कुठं आहे, तर त्याला ती आळी मिळणार कशी, त्याच तयार झालेलं आहे फुलपाखरू. म्हणून जेव्हा विषयाचं ज्ञान होतं चैतन्याला ज्ञान होत नाही, चैतन्याच्या ज्या उजेडामुळे मनाला त्याचं ज्ञान होतं, तेव्हा ते स्वतः राहतच नाही तसं. आणि ह्याला मी सुरुवातीला सांगितलं की शंकराचार्यांनी भाष्यकारांनी ह्याच्यासाठी जे दृष्टांत सांगितलेला आहे तो इतका छान आहे की ज्याप्रमाणे आग स्वतःला जाळू शकत नाही, ज्याप्रमाणे दिवा स्वतःलाच प्रज्वलित करू शकत नाही, दॅट ती स्वतःच लाईट आहे, स्वतःला कसं हे करू शकेल, आग स्वतःला कशी जाळू शकेल, अशा प्रकारचा त्याच्या मागे मतितार्थ आहे. आणि हे खूप सुंदर चिंतन मनन करण्यासारखं आहे आणि अभ्यास पण त्याचा खूप पडण्यासारखा आहे. मी अगदी शंकराचार्यांचा जो उदाहरण आहे ते मी जसे होतं तसं घेऊन
तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यावर अनेक लोकांचं अजून डिटेलमध्ये कॉमेंटरी आहे. पण हा त्यात तो दृष्टांत शंकराचार्यांचा, की ज्याप्रमाणे आग स्वतःला जाळू शकत नाही, तर तसं तो शिष्य जो आहे त्याला गुरु सांगतो की न विद्मो हा विषय म्हणून मलाही माहित नाही या. आणि ह्याच्यामध्ये जी भानगड आहे की दोन गोष्टी आहेत, एक विषय आहे आणि एक ज्ञान आहे. तो जो 16वा जो श्लोक आहे सांख्ययोग भगवद्गीतेमध्ये, त्या श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सत. त्याच्यावर शंकराचार्यांचं 2-3 पानं भरून कॉमेंटरी त्यांची. तर त्याच्यामध्ये एक जी गोष्ट आहे की अस्तित्व जे आहे ते असं आपण वेगळं करू शकत नाही. असंच ह्याच्यामध्ये ज्ञान आणि विषय ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, त्या ज्ञान झालेल्या माणसाला ज्ञान विषय तुम्ही सांगू शकाल, ज्ञान नाही सांगू शकत तुम्ही. साखर गोड आहे की नाही विषय, वेळ संपत आली वाटतो. मग आपण त्या पुढचा जो उरलेला जो मंत्र आहे तो पुढच्या वेळेला बघूया. ठीक आहे, धन्यवाद. मला माहित नाही टाइम किती आहे, पण बहुतेक संपला. नाही, तेच आपल्याकडे आहेत अजून 10 मिनिटं घेऊ शकता तुम्ही निश्चित. 9 मिनिटं तर नक्कीच आहेत. घ्या, खूपच छान चालू आहे, नका थांबू. बर, तर मग काय काय केलं होतं का बघतो अजून दाखवण्यासारखं ह्याच्यात. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे ती स्लाइड नाही आहे. तर तो एक हा जो अंकाचा विषय आहे की जो ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट जी मनामध्ये जाते आणि त्याला असं काही स्थान नसतं, फिजिकल त्याला काही स्थान नसतं, ते कुठंतरी मनामध्ये एक स्मृती म्हणून असतं. तर ह्याच्यात जे आहे ना की पाणी असतं, आपण समुद्रामध्ये पाणी बघतो, लाट येते पाण्याची. तर ही पाण्याची लाट जी येते, ती पाण्याची लाट जी आहे ती कशापासून तयार झालेली आहे, तर ती त्या समुद्राच्या पाण्यापासून तयार झालेली आहे. त्या लाटेला स्वतःचं अस्तित्व काही नाहीये तसं. आता आपण सफरचंद म्हटलं, 2 सफरचंद आहेत, तर आपल्याला ती कशी दिसतात, तर ती दिसतात कारण ती आपल्यापासून वेगळी आहे, त्यांच्यात आणि आपल्यात अंतर आहे म्हणून ती दिसतात. त्याचप्रमाणे आपल्याला मनामध्ये एखादा विचार कसा दिसतो, कारण त्याच्यात आणि आपल्यात अंतर आहे. अंतर नसेल तर तो दिसणार नाही आपल्याला. तर ज्या प्रकारे आपल्याला जो विषय जे बाहेरचे दिसतात ते आकाशामध्ये असतात, त्याच्यामध्ये 2 विषयामध्ये जागा असते, तसे मनामध्ये जे विचार असतात त्याच्यामध्ये देखील जागा असते. आणि हे विचार कशामुळे तयार होतात, तर ते वृत्ती असते ती. तर एक वृत्ती आली, मग मध्ये काय, अगदी हे अत्यंत सोपं करून सांगतोय मी. एक वृत्ती आली, मग काही नाही, थोडा वेळ मग अजून एक वृत्ती आली. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आता 2 अधिक 2 म्हणजे 4 हे मला समजून घ्यायचंय. तर 2 जे आहे त्याला विषय नाही आहे काही. 2 हत्ती असतील, 2 सफरचंद असतील, ते आपण पाहिलं ते वेगळं आहे. त्यामुळे 2 ही एक वृत्ती तयार झाली आणि अधिक ही अजून एक वृत्ती तयार झाली. आणि त्यामुळे मनामध्ये काय होतं की मन बाहेरच्या विषयांची जी वृत्ती तयार झाली आहे त्याच्यावर ते काम करतच, पण वृत्त्या एकमेकांवर काम करतात. आणि जसं पाणी जे आहे त्याच्यामुळे लाट तयार होती, त्याप्रमाणे ही वृत्ती जी आहे ती, त्याचं मटेरियल काय आहे, कुठल्या रॉ मटेरियल पासून वृत्ती निर्माण होती, तर ती त्याचं जे रॉ मटेरियल आहे तेच मुळे चैतन्य आहे. आपल्याला जे वृत्ती तयार होती
ती चैतन्याचीच वृत्ती तयार होती. आणि एक वृत्ती जी आहे ती आपण म्हणू की मला मन वापरून मला गोष्टी समजतात. ते कशा समजतात? मग त्या अशा समजतात की मी एका वृत्तीचे वापरून दुसऱ्या वृत्तीचा अभ्यास करतो म्हणून मला समजतात. त्या वृत्तीमध्ये जे कॉन्टेंट आहे, चैतन्य, त्याचा नाही मी अभ्यास करू शकत. ते एक्झॅक्टली जो दृष्टांत शंकराचार्यांनी सांगितलाय की आग स्वतःला नाही जाळू शकत, असा त्याच्यामध्ये तो प्रकार आहे तो. तर ह्याचा जे परिणाम जो आहे तो इतक्या विलक्षण प्रकारे इतक्या ठिकाणी बघायला मिळतो. आता पुढच्या सत्रामध्ये मी सांगेन की गॉडेल्स इनकम्प्लीटनेस थिअरम म्हणून आहे. त्याच्यानंतर आपण रसल्सचा लायर पॅराडॉक्स बघणार आहे आपण पुढच्या वेळेला. मी मुद्दामून तो सांगणार आहे की ते कशा प्रकारे हे आपल्याला हे अध्यात्म वगैरे खूप पुढचं समाधी वगैरे लावलेल्या लोकांना लक्षात येणार वगैरे असलं नाही आहे. रोजच्या व्यवहारामध्ये देखील ही गोष्ट आपल्याला आढळती. आपल्याला ह्या अडचणी आपल्या समोर येतात आणि आपण त्या टेकन फॉर ग्रांटेड करतो किंवा दुर्लक्ष करतो. अशा प्रकारे तो लायर्स पॅराडॉक्स जो आहे तो जे हा जो प्रश्न आहे ना की अंक, आकडा म्हणजे काय, त्याला काय अस्तित्व आहे का नाही, हा प्रश्न काय नवीन नाही, हा खूप जुना आहे. कारण तसं त्याला जर नीट समजून घेतलं नाही, त्याला जर तथ्य नसेल तर सगळं जे गणिताचं सगळं जे प्लॅटफॉर्म आहे तो सगळा कोसळून जाईल. तर त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास सुरू झाला की ह्याला काय अस्तित्व आहे का नाही. प्लेटो अरिस्टॉटल प्रश्न चालू होता. तर हे गॉटलिब फ्रेगे नावाचा एक माणूस होता. त्याने हे मी तर पुढच्या वेळेला सांगेन. पण मला एक गोष्ट जाता नक्कीच सांगतो मी की मनामध्ये हे जे काय चालू आहे, हे जे ऋषी लोकांनी 2-3 हजार वर्षापूर्वी किंवा त्याच्याही पेक्षा पूर्वी सोडून काढलं, त्या मानाने आजकाल जे न्यूरोलॉजी वगैरे चालू आहे ते केवळ 150-200 वर्षापूर्वी ते का आलं. एक फिनियस केज नावाचा एक माणूस होता, काही लोकांना माहिती असेल. अमेरिकेमध्ये ज्या वेळेला रेल्वेचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट कम्प्लीट लिंक करायचं चालू होतं, मला वाटतं 150 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यावेळेला हा जो फिनियस केज होता, तुम्ही विकिपीडियावर बघा, त्याचा फोटो पण आहे, तो ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि त्याच्या एक लोखंडी सळी अशी खालनं अशी जाऊन डोक्यामधनं त्याच्या बाहेर आली. तो जिवंत राहिला पण तो. आणि लोकांना तोपर्यंत माहिती नव्हतं की ब्रेन कसं काम करतं. आणि मग बाकीचा सगळा नीट होता, पण त्याचा स्वभाव कम्प्लीट बदलून गेला आणि तो काहीतरी असं वेड्यासारखा वागायला लागला होता जरा. त्यावरनं लक्षात आलं की ब्रेनचं आणि हे मोटर नर्व्स वगैरे असं काहीतरी असावं. आणि मग तो अभ्यास सुरू झाला. तर असं हे त्या मनाने विज्ञान केवळ 150-200 वर्षापूर्वीपासून ह्याचा अभ्यास करतोय. आणि हे शंकराचार्य किंवा उपनिषदमध्ये जे गोष्टी ह्याबद्दल सांगितलेल्या आहेत त्या मोठं असं विलक्षण वाटतं की तेव्हा इतक्या हजार वर्षापूर्वी त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आता थोडं असं कुठं मॅप करता येतं. ते एक्झॅक्टली सिमिलर नाही आहेत. आपण असं नाही म्हणू शकत की त्यांना आजची न्यूरोलॉजी वगैरे माहिती आहे, पण त्यांचे जे विचार आहेत ते कुठेतरी आपल्याला असे मॅप होताना दिसतात आजकालच्या या नवीन सोकॉल्ड शोधामध्ये. पण ठीक आहे, मला वाटतं आता झालेला 1 तास. थँक्यू. वा, खूप खूप धन्यवाद शशांकजी. खूपच छान झालं सत्र. सहजता आहे तुमच्या सगळ्या सांगण्यात. असं वाटतं की तुम्ही तिथे बसून शंकराचार्य उपनिषद लिहित होते तेव्हा कदाचित तिथे होतात की काय, किंवा भगवद्गीता चालू होती तेव्हा इतकं असं सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडतंय आणि तुम्ही आम्हाला सांगताय असं वाटतं. खूपच छान झालं. आणि पुन्हा तुमच्या सगळ्या सत्रांमधनं सरते शेवटी अशी क्युरिओसिटी निर्माण होते. ते तुम्ही कायम अशी ठेवता की वाचलं पाहिजे केनोपनिषद. जेवढं कळतंय तेवढं तरी प्रयत्न केला पाहिजे आपल्याला. परत तुम्ही म्हटले की अगदी समाधी आणि ध्यान या पातळीपर्यंत नसेल गेलात तरी तुम्हाला रोजच्या जगण्यातली गंमत कळते या उपनिषदांनी. तर
आपण ज्या गोष्टी अगदी सहज समजतो की हा इथे यायलाच पाहिजे, पण ते शिकण्यासाठी खूप मोठी प्रोसेस घडलेली असते. इव्होल्युशनची एक खूप मोठी प्रोसेस घडलेली असते. त्याच्यावर वा, इतकं सगळं छान लिंक झालं. तुमचे खूप खूप आभार. तर आता आपण भजन सेवेकडे वळूया आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरी घेणार आहोत शशांकजी. त्याच्यामुळे तर आज आपली भजन सेवा आपल्याला देण्यासाठी आपल्यात आहेत प्रथमेश मातोडकर. प्रथमेश, आलायस ना? कॅमेरा सुरू आहे ना? हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. तुम्ही प्रथमेशला याच्या आधी सुद्धा आपल्या BMM सत्रामध्ये भजन सेवा देताना बघितलेलं आहे. अतिशय तयारीचा आवाज आहे. संगीताचं काय म्हणतात, फॉर्मल शिक्षण घेतलेलं आहे प्रथमेशने. आणि तुम्हाला काही जणांना जे बे एरियात राहतात त्यांना अगदी ओळखीचा चेहरा वाटत असेल, कारण अनेक महाराष्ट्र मंडळ बे एरियाच्या कार्यक्रमाला त्याचं ध्वनी संयोजनाचं काम त्याच्याकडे असतं. त्याच्यामुळे आता मी प्रथमेशला विनंती करते की त्याने आजच्या भजन सेवेला सुरुवात करावी. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि आज भजन सेवेमध्ये मी एक गणपतीचं गुणगान करणारं भजन आपल्यासमोर सादर करणार आहे. वसंतराव देशपांडेंचं जे खूप अजरामर असं गाणं आहे, तू सुख करता तू दुःख करता. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. ओंकारा तू तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी. पायी तव मम चिंता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरे सनी पनी सारे ग म ग रे ग ग म ग रे ग म प म प म ग रे ग रे सा. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. आणि सारे ग म ग सा म ग ग रे ग रे सा रे सारे सानी सानी सा प म प सा प म प सा ध प म प भ म प ग म प ग म रे म ग सा ग रे नि रे सा. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे
तुझेच चिंतन तुझा धुळीने भाळी भूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुणगाथा तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुःख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. खूपच सुंदर झाली प्रथमेश भजन सेवा. आणि पुन्हा काही गोष्टी आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो असं आपल्याला आता शशांकजींनी सांगितलं. तसंच मला असं वाटलं काही भजनं सुद्धा आपली इतकी इतकेदा ऐकून झालेली आहेत की आपण त्याच्यातला खरं तर भावार्थाकडे कदाचित दुर्लक्ष होतं. खूपच मोठा अर्थ असलेलं भजन आहे. अगदी आग स्वतःला जाळू शकत नाही, प्रकाश स्वतःला प्रकाशित करू शकत नाही, इथपर्यंत आपण त्या भजनाचा अर्थ नेऊ शकतो. त्याच्यामुळे खूपच खूपच छान प्रथमेश. आजच्या सत्राला खूप कनेक्ट करू शकलो आम्ही.